नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आपण रिव्हिजन सेशन्स कंडक्ट करत आहोत लास्ट मिनिटसाठी आणि इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये जे काही असे कोर एरियाज आहेत ज्यात रिपिटेटिव्हली क्वेश्चन्स येतात आणि जिथे फार असा डेटा आहे किंवा फॅक्च्युअल ॲस्पेक्ट आहे जो वारंवार आपल्याला लर्न करावा लागतो किंवा पाठांतर करावं लागतं, अशा काही कोर एरियाजवर आपण आज चर्चा करणार आहोत। तर तुमची लास्ट रिव्हिजन चालू असेल तर त्यासाठी हा थोडासा उपयुक्त व्हिडिओ ठरेल। ठीक आहे, चला बघूया आपण। 5 इयर प्लॅन असतील, पॉवर्टी एस्टिमेशन असेल, वेगवेगळ्या इकॉनॉमिस्टच्या दिलेल्या संकल्पना असतील किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, यामध्ये एक रिकरिंग पॅटर्न आपल्याला दिसतो की त्यातले प्रश्न येत असतात। तर आपण ते एक थोडं ठळक याच्यात थोडक्यात आपण बघणार आहोत। आता आपले 5 इयर प्लॅन्सचा जो एक ॲस्पेक्ट आहे जिथे आपण एक प्लॅनिंगचा जो अप्रोच आपण ॲडॉप्ट केला होता, तर 5 इयर प्लॅन्सवर वारंवार प्रश्न येतात। प्रश्न त्याच्यामध्ये असतात की तुम्ही कुठल्या प्लॅननी कोणत्या पर्टिक्युलर क्षेत्रासाठी किती इन्व्हेस्टमेंट द्याल, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कशामध्ये झालं, किंवा त्या प्लॅनचा हे कोण होता, म्हणजे त्यांचे जनक कोण होते, किंवा त्यामध्ये काय महत्त्वाच्या घटना घडल्या त्या पर्टिक्युलर प्लॅनमध्ये, किंवा त्याची एक त्या प्लॅनचं नाव काय होतं, है ना। हे अशा थोड्या गोष्टी ज्या फार फॅक्च्युअल आहेत ह्या थोड्या आपल्याला माहीत असायला पाहिजे। आणि प्लॅनिंगच्या संदर्भात पण एक बाकी इतर जो आहे गांधीयन प्लॅन असेल, है ना, सर्वोदय प्लॅन असेल किंवा बॉम्बे प्लॅन असेल किंवा 1938चं जे आपलं काँग्रेसचा प्लॅन होता तो प्लॅन असेल, तर या सगळ्या फार कोर गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत आणि त्यामधून पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, तर आता आपण इथे बघूया। फर्स्ट प्लॅन जो आहे आपला, फर्स्ट प्लॅन आपला 1951 to 1956 हॅरल्ड डोमर मॉडेल जे होतं आपलं, है ना, ॲग्रिकल्चरवर फोकस होता। आता टार्गेट जे आहे इथे आपण अचीव केलेलं आहे 3.6, 2.1 आपल्याला करायचं होतं, 3.6 आपण अचीव केलेलं आहे ना। फोकस ऑन ॲग्रिकल्चर, इरिगेशन, प्राईस स्टेबिलिटी, एस्टॅब्लिशमेंट ऑफ IIT खरगपूर वगैरे ते सुरुवात झाली होती त्यावेळेला। युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना झाली, है ना। तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे आहे इम्पिरियल बँक, ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्याचं रूपांतरण झालं। ठीक आहे, तर पहिला प्लॅन या अर्थाने असा होता, म्हणजे जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान होते त्यावेळेला। हॅरल्ड डोमर मॉडेल तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे। ठीक आहे, आणि प्रत्येक प्लॅनचे जे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंटचे जे आकडे आहेत की या पर्टिक्युलर सेक्टरला किती इन्व्हेस्टमेंट दिलं किंवा सगळ्यात जास्त कोणत्या सेक्टरला दिलं कुठल्या प्लॅननी, ते आपण सगळं झाल्यानंतर बघूया। ठीक आहे, ते लक्षात ठेवण्यासाठी तितकं गरजेचं आहे, ते तसं लक्षात राहणार नाही। ठीक आहे, पुढे बघा। सेकंड प्लॅन जो होता 1956 to 1961, परत जवाहरलाल नेहरू PM होते। महालनोबिस मॉडेल आहे याचा, एक महालनोबिस मॉडेलचा जो इंडस्ट्री फोकस त्यांनी सांगितला होता, तर तो याचा एक बेस ठरला, या पर्टिक्युलर प्लॅनचा बेस तो ठरला। 4.5 आपला टार्गेट होतं, पण 4.27च अचीव त्यामध्ये झालं। तर हे बरेच स्टील प्लांट वगैरे, भिलाई, दुर्गापूर, राऊरकेला इथे स्टील प्लांट वगैरे झालेत, इंडस्ट्रियलायझेशनवर फोकस देण्यात आला। आणि महत्त्वाचा भाग असा की हॅरल्ड डोमर मॉडेल जे होतं, तर याला बिग पुश असं म्हटलं आहे, एक पुश झाला पाहिजे इन्व्हेस्टमेंटमध्ये। पण महालनोबिस मॉडेलमध्ये आपल्याला माहीत पडतं की पुश कशामध्ये व्हायला पाहिजे, तर एक कॅपिटल गुड्स जे आहेत तिथे तुम्ही जास्तीत जास्त पुश करायला पाहिजे किंवा त्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे। अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, प्रत्येकाच्या डिटेलमध्ये गेलो तर आपली रिव्हिजन होणार नाही। ठीक आहे, थर्ड प्लॅन बघा, गाडगिल योजना त्याला म्हणता येईल, म्हणजे म्हटलं गेलं फेलियर होता तसं बघितलं गेलं तर। 5.6च्या ऐवजी 2.4च इथे झाला। सेल्फ रिलायंट अँड सेल्फ जनरेटिंग इकॉनॉमी, त्यात बऱ्याच गोष्टी घडल्या, आपलं चायना वॉर झाला, इंडो पाक वॉर झाला, तर या गोष्टींमुळे गाडगिल योजनेमध्ये थोडंसं आपल्याला फेलियर इथे दिसून येतं, म्हणजे थर्ड प्लॅनमध्ये आपल्याला थोडं फेलियर इथे दिसून आलेलं आहे। ठीक आहे, मग प्लॅन हॉलिडेज होते, 3 वर्षासाठी सुट्टी, प्लॅनची सुट्टी होती, तर यामध्ये जास्त काही घडलं नाही, पण ग्रीन रिव्होल्यूशनचा एक मोठा ॲस्पेक्ट यामध्ये घडला। अजून एक होतं की पंजाब हरियाणाचं जे रिऑर्गनायझेशन होतं ते सुद्धा या पिरियडमध्ये झालं। म्हणजे तुम्ही बघा, एक साईडनी स्टेट रिऑर्गनायझेशन पण चाललं आहे। ठीक आहे, आता तिकडे फर्स्ट प्लॅनमध्ये तुम्ही आंध्र स्टेट क्रिएट झाली वगैरे, ते तुम्ही रिलेट करू शकता जर तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स स्टडी केलेला आहे तर, आणि प्रश्न जर त्या हिशोबाने विचारला तर तुम्हाला तो पण त्याला डील करता आलं पाहिजे। ठीक आहे, पुढे बघूया। फोर्थ प्लॅन जो आहे परत गाडगिल फॉर्म्युल्यावर आधारित आहे, 1969 to 1974। आता इथे 5.7 आपलं टार्गेट होतं, 3.3 अचीव झालं यामध्ये।
म्हणजे आपलं पूर्ण टार्गेट आपलं झालं नाही, अचीव झालेलं नाही. ग्रोथ विथ स्टेबिलिटी, कारण की मागच्या प्लॅनमध्ये फार अनस्टेबिलिटी होती, तर आता ग्रोथ विथ स्टेबिलिटी याचं नाव आहे. प्रोग्रेसिव्ह अचीवमेंट ऑफ सेल्फ रिलायन्स. बँक नॅशनलायझेशन एक महत्त्वाचा भाग या प्लॅनमध्ये झाला होता, कारण इंदिरा गांधी या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्ड होत्या है ना. बँक नॅशनलायझेशन 1969च्या अराउंड. ठीक आहे. त्यानंतर बघा फिफ्थ प्लॅन 1974. ठीक आहे. डी पी धर हे आहे त्याच्यामध्ये, यांचा एक बेस त्याला होता. याला आपण अचीव झालेला आहे टार्गेट. ठीक आहे. 4.4 to 4.8 पहिला प्लॅन. त्यानंतर आता याच्यामध्ये अचीव झालेलं आहे टार्गेट, म्हणजे क्रॉस झालेला आहे. गरिबी हटावचा जो नारा होता तो या प्लॅनमध्ये दिला होता. ठीक आहे. सेल्फ रिलायन्स. ठीक आहे. आता हा 1978मध्ये सरकार वगैरे कोसळलं आणि त्यानंतर तो बंद झाला. वन इयर अर्ली बाय द जनता गव्हर्नमेंट यांनी तो थांबवला होता हा प्लॅन. ठीक आहे. तर फिफ्थ प्लॅनमध्ये या गोष्टी आहेत. 74 to 78 तुमचं रिजनल रुरल बँक वगैरे त्या टायमाला आलं, RRBचं गठन झालं त्यावेळेला. ठीक आहे. अजूनही स्कीम्स वगैरे ज्या असतील ICDS वगैरे ते त्यावेळेला झाल्यात. त्यानंतर बघा रोलिंग प्लॅन आणले होते मग जनता गव्हर्नमेंटनी. ठीक आहे. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी लाकडावाला यांच्याकडे दिली होती. DP लाकडावाला यांच्याकडे दिली होती. पॉवर्टी एस्टिमेशनमध्ये नंतर आपल्याला एक यांचं नाव येणार आहे. ठीक आहे. इंट्रोड्यूस बाय द जनता गव्हर्नमेंट, रिजेक्टेड बाय द काँग्रेस. ठीक आहे. मग 1980ला पॉवर चेंज झाली तर परत ते त्यांना कॅन्सल करण्यात आलं. रोलिंग प्लॅन म्हणतात त्याला. लाकडावालांचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिक्स्थ प्लॅन काय मग 1980 to 1985. इकॉनॉमिक लिबरलायझेशनच्या दिशेने थोडीशी वाटचाल आपली इथे सुरू झाली होती. हा पण सक्सेस होता. 5.2 to 5.7. ठीक आहे. 1980 to 85 फोकस्ड ऑन मॉडर्नायझेशन. इंदिरा गांधी परत पॉवरमध्ये आल्या आणि त्या ॲस्पेक्टनी ते सुरू होतं. फोकस्ड ऑन मॉडर्नायझेशन, पॉवर्टी एलिव्हेशन अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन थ्रू स्पेसिफिक स्कीम्स. नाबार्डचं गठन यामध्ये झालं. 1982चा आहे ना नाबार्ड. ठीक आहे. तर हा सिक्स्थ प्लॅन होता. याच्यामध्ये पण आपण बघतोय की आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. आणि प्रत्येकाचा सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कशात आहे आपण ते शेवटी बघू. ठीक आहे. त्यानंतर सेवन्थ प्लॅन आहे फूड वर्क प्रोडक्टिव्हिटीवर लक्ष देण्यासाठी. याच्यात पण एक गोष्टी केल्या होत्या 1985 to 1990. याच्यात पण आपल्याला सक्सेस दिसून येतोय. 5च्या जागी 6 आपलं टार्गेट पूर्ण झालंय. स्ट्रेस ऑन फूड ग्रेन प्रोडक्शन, एम्प्लॉयमेंट, प्रोडक्टिव्हिटी मार्क द सक्सेस ऑफ पॉलिसीज फ्रॉम अर्ली 1980s. ठीक आहे. हा सेवन्थ प्लॅन होता आपला 1985 to 1990. त्यानंतर ॲन्युअल प्लॅन होते 2. इकॉनॉमिक क्रायसिस त्यावेळेला आपल्याला दिसला है ना. इकॉनॉमिक क्रायसिस झाला होता. आपलं बॅलन्स ऑफ पेमेंटचा आपले इश्यूज झालेले होते त्यावेळेला 1990 to 92. तरी यात एखादी एक महत्त्वाची गोष्ट काही असेल तर सेबीचं गठन इथे झालं होतं या पिरियडमध्ये. ठीक आहे. 92 स्टॅट्युटरी स्टेटस जे भेटलं होतं. त्यानंतर 8th प्लॅन आहे. इथून बघितलं तर एक इंडिकेटिव्ह प्लॅनिंग आपल्या इथे सुरू होत आहे. म्हणजे इंडिकेट करण्यासाठी की या क्षेत्रात आपण या लेवलवर काम केलेलं पाहिजे. ठीक आहे. पहिले इम्परेटिव्ह प्लॅनिंग होती. ठीक आहे. तर यामध्ये बघा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवर फोकस करण्यात आला 1992 to 1997. PV नरसिंहाराव होते है ना. त्यानंतर देवेगौडा होते प्राईम मिनिस्टर. 5.6च्या जागी 6.8 इथे अचीव झाला आहे. लॉन्च LPG रिफॉर्म्स फोकस्ड ऑन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ठीक आहे. हा आहे 8th प्लॅन. त्यानंतर 9th प्लॅन आहे ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. याचे नावं लक्षात ठेवा. हे वाले हे डायरेक्ट विचारले जातात कधी कधी. 9th प्लॅन 1997 to 2002 है ना. ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी 6.5 टार्गेट होतं आणि 5.4 अचीव झालं आहे. प्रायोरिटाइज्ड ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट एमिंग फॉर सोशल जस्टिस अँड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. 97 to 2002 ते ग्रामसडक योजना वगैरे त्या सगळ्या गोष्टी या पिरियडमध्ये घडल्या. 10th प्लॅन आहे मग. ठीक आहे. 10th प्लॅनमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. याला एज्युकेशन प्लॅनसुद्धा म्हणतात 10th प्लॅनला. ठीक आहे. आणि डबलिंग पर कॅपिटल इन्कम वगैरे हे सगळे टार्गेट होते. आणि याच्यामध्ये एक नवीन गोष्ट आली की मॉनिटरेबल टार्गेट्स सेट करण्यात आले की ज्याच्यावर आपण लक्ष देऊ शकतो असे टार्गेट सेट करण्यात आले. आणि स्टेट्सला पण याच्यामध्ये वेगवेगळे टार्गेट देण्यात आले जे मॉनिटर करण्यात येत होते. तर हा पण महत्त्वाचा प्लॅन आहे 10th प्लॅन. तुम्हाला विचारू शकतात की कुठल्या प्लॅनमध्ये मॉनिटरेबल टार्गेट्स इंट्रोड्यूस झाले जे स्टेट्सला पण करायचे होते. ठीक आहे. एम टू रिड्यूस द पॉवर्टी रेशो वगैरे
त्यानंतर 11th प्लॅन आहे आपला 2007 ते 2012. ठीक आहे, मनमोहन सिंग यांचा काळ होता हा. ठीक आहे, रॅपिड अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, रॅपिड अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. 9चं टार्गेट होतं पण 8चा ग्रोथ रेट त्यावेळेला होता. ठीक आहे, ते सबप्राईम क्रायसिस वगैरे झालं होतं 2008ला वगैरे. फोकस ऑन ॲक्सेलरेटिंग ग्रोथ, रिड्युसिंग पॉवर्टी अँड इम्प्रूव्हिंग एज्युकेशन हेल्थ इन्क्लुडिंग द राईट टू एज्युकेशन ॲक्ट. राईट टू एज्युकेशन ॲक्ट वगैरे 2009मध्ये आला, तो 11th प्लॅनचा भाग आहे. ठीक आहे, कळतं. हे थोडं हेडलाईन्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे प्रत्येक गोष्टीच्या. रॅपिड अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ 11th प्लॅन आहे. त्यानंतर 12th प्लॅन होता 2012 ते 17, फास्टर मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ. याचं नाव बदललं इथे 8च्या जागी याचं हा प्लॅन मध्येच बंद झाला, कारण की मग नीती आयोगची स्थापना झाली होती 2015. 1 जानेवारी 2015ला नीती आयोगची स्थापना झाली. ठीक आहे, तर असे हे ओव्हरऑल आपले प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या. थोडंसं ठळक आपल्याला लक्षात राहणं फार गरजेचं आहे, कारण की डायरेक्टली क्वेश्चन येतो. ठीक आहे, एक आता महत्त्वाचा भाग याच्यातला जो तुम्हाला सांगितला की कशात सगळ्यात जास्त खर्च होत होता, तर पहिला जो आहे प्लॅन 1. प्लॅन 1मध्ये जर बघाल तर ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन सगळ्यात जास्त, ॲग्री अँड इरिगेशन सगळ्यात जास्त खर्च. हे देसले सरांच्या बुकमध्ये हे सगळे आकडे दिलेले आहेत. सेकंड अँड थर्ड आणि फोर्थ प्लॅन, सेकंड अँड थर्ड प्लॅनमध्ये ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, सेकंड अँड थर्ड ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशनवर सगळ्यात जास्त खर्च झाला. फोर्थ प्लॅनमध्ये ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन परत आलं. म्हणजे काय बघताय तुम्ही, ॲग्री अँड इरिगेशन पहिल्या आणि चौथ्यामध्ये, फर्स्ट अँड फोर्थ ॲग्री इरिगेशन असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सेकंड अँड थर्ड ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. त्यानंतर बघा 5th प्लॅनमध्ये इंडस्ट्री आहे. इंडस्ट्रीवर फोकस झाला, उद्योगवर फोकस झाला, तिथे जास्त त्यांनी प्राधान्यता दिली. त्यानंतर काय 6th, 7th आणि 8th प्लॅन. आता हे तुम्हाला एक चांगलं असू शकतं, म्हणजे तुम्हाला एनर्जी जर का ऑप्शनमध्ये दिसलं की कुठल्या तरी प्लॅनबद्दल विचारलं आणि एनर्जी जर विचारलं, त्यामध्ये एनर्जी जर ऑप्शन असला तर 6, 7, 8 जर नसला तर तुम्ही एनर्जीला त्यामध्ये एलिमिनेट करू शकता. तर 6व्या, 7व्या आणि 8व्या प्लॅनमध्ये एनर्जीला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिला होता. त्यानंतर 9th प्लॅन, इथे परत इंडस्ट्री आली. इंडस्ट्रीवर म्हणजे उद्योगावर जास्त फोकस देण्यात आला. म्हणजे 5th आणि 9th इंडस्ट्री, 5th, 9th इंडस्ट्री. फर्स्ट आणि थर्डमध्ये काय आहे, फर्स्ट आणि फोर्थमध्ये काय ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन. सेकंड आणि थर्डमध्ये काय ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. हां, 9thमध्ये बघ इंडस्ट्री आली परत, 5th आणि 9th. 6, 7, 8 आहे एनर्जी, हे लक्षात ठेवा. 6, 7, 8 इज एनर्जी, एनर्जीवर सगळ्यात जास्त फोकस. आणि 10th जो प्लॅन आहे त्यामध्ये सोशल सेक्टरवर सगळ्यात जास्त फोकस झाला, म्हणजे हेल्थ, एज्युकेशन वगैरे यात सगळ्यात जास्त फोकस 10th प्लॅनमध्ये झाला. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे एवढं फार इम्पॉर्टंट आहे. कुठल्या याच्यावर डायरेक्टली विचारू शकतात है ना, कोणते प्लॅन्समध्ये सक्सेसफुल होते वगैरे ते सगळं पण तुम्हाला बघता आलं पाहिजे. ठीक आहे, तर एवढा हा इम्पॉर्टंट 5 इयर प्लॅनशी रिलेटेड आपला टॉपिक. आणि पुढे आपण पॉवर्टी एस्टिमेशन बघूया. पॉवर्टीवर पण प्रश्न येतात, थोडे बेसिक्स ऑफ पॉवर्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टीचा जो ॲस्पेक्ट आहे, किंवा इतर जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वगैरे जे करंटमध्ये सुरू असतं ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि बाकी मग जे पॉवर्टी एस्टिमेशनशी रिलेटेड जे कमिटीज आहे किंवा प्लॅनिंग कमिशनने केलेले ज्या नवीन ग्रुप्स म्हणजे जे गठन केलेल्या कमिटीज आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर त्या आपण एका याच्यात बघूया, टेबल फॉर्मॅटमध्ये आपण बघूया. वर्किंग ग्रुप सगळ्यात पहिले प्लॅनिंग कमिशननी याला मान्यता दिली होती किंवा याला काम दिलं होतं मेथडॉलॉजी फ्रेम करून आपलं एक पॉवर्टी लाईन डिसाईड करण्यासाठी. 1960-61च्या प्राइजेसनुसार त्यांनी बघितलं मिनिमम एक्सपेंडिचर फॉर अ बेअर मिनिमम सबसिस्टन्स, बेसिक नीड्सचा अप्रोच यांनी ठेवला होता. तर त्यामध्ये त्यांचं काय होतं, कॅलरी पर कॅपिटा एक्सपेंडिचर वगैरे. इथे आपण हे बघूया की कशा पद्धतीने त्यांनी त्याचं मोजमाप केलं. तर 20 रुपीज पर कॅपिटा
पर मंथ हे रुरलसाठी आणि 25 पर कॅपिटा हे अर्बनसाठी. 20 आणि 25 वर्किंग ग्रुपचं हे आपल्याला दिसून येतं. एस्टॅब्लिश द फर्स्ट ऑफिशियल आर्बिट्ररी पॉवर्टी लाईन, म्हणजे हे एकदम असं मेथडॉलॉजी जी खूप अशी फुलप्रूफ नव्हती, बट 20 आणि 25 असं रुरल आणि अर्बनच्या हिशोबाने त्यांनी ठेवलं होतं वर्किंग ग्रुप जो आहे आपला. त्यानंतर आपण यामध्ये काही काही असे इंडिव्हिज्युअल जे ॲनालिस्ट आहेत, म्हणजे या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये स्टडी करणारे जे ॲनालिस्ट आहेत, ओझा असतील, मिनाज असतील, यांचं आपण थोडक्यात घेऊया, बघूया, कारण की प्रश्न त्यावर पण येतो. ठीक आहे. PD ओझा आहेत, यांनी 1960 to 68 पर्यंत म्हणजे या काळात आपल्या इथे किती दारिद्र्य आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. कन्झम्पशन एक्सपेंडिचरचं त्यांनी क्रायटेरिया ठरवला होता. अँड अ लो कॅलरी नॉर्म फॉर रुरल इंडिया, नोटिंग अ रायझिंग ट्रेंड ऑफ पॉवर्टी, म्हणजे पॉवर्टी वाढली त्यांनी बघा. आणि हे 2250 2250 कॅलरी पर डे. एस्टिमेटेड 44% ऑफ टोटल पॉप्युलेशन वेअर पुअर. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवा. BS मिन्हास यांनी पण त्याच काळात बघितलं, वर्किंग ग्रुपचंच त्यांनी यूज केलं. आणि CPI ॲग्रिकल्चरल लेबरचा जो एक आपला आहे त्याला त्यांनी यूज केलं, CPI ALला त्यांनी यूज केलं. कॉन्ट्रडिक्टेड अदर्स बाय, ठीक आहे, की पॉवर्टी डिक्लाइन झाली वगैरे असं यांनी बोलले होते. PK वर्धन असतील, यांनी पण त्याच पिरियडमध्ये कामे, हे पण इंडिव्हिज्युअल. फोकस्ड ऑन रुरल पॉवर्टी, यूज द कन्झम्पशन एक्सपेंडिचर लिंक टू मिनिमम कॅलरीज. ठीक आहे. ॲडजस्टेड वाया CPI AL. कंडक्टेड पॉवर्टी वॉज कन्क्लुडेड दॅट पॉवर्टी वॉज इन्क्रीजिंग शार्पली, असं यांनी म्हटलं. पॉवर्टी वाढते असं यांच्या ॲनालिसिसमध्ये दिसतं. मिनिमम कन्झम्पशन एक्सपेंडिचर यांनी पण तोच क्रायटेरिया बघितला आहे. दांडेकर आणि रथ हे फार इम्पॉर्टंट इकॉनॉमिस्ट आहेत. म्हणजे इथून खऱ्या अर्थाने तुम्ही आता लक्ष देणं सुरू करा की 1960-61च्या डेटानुसार यांनी दिलं आहे फर्स्ट सिस्टमॅटिक असेसमेंट, है ना. सगळ्यात फर्स्ट सिस्टमॅटिक असेसमेंट यांनी केलं आहे. यांनी पण कॅलरी किती पकडलं पॉवर्टी लाईनसाठी, 2250 कॅलरीज पर डे. युनिफॉर्म ठेवलं यांनी, है ना. रुरल अर्बनसाठी युनिफॉर्म ठेवलं 2250. शिफ्टेड द फोकस फॉर्मली टू अ कॅलरी बेस्ड स्टँडर्ड. कॅलरी बेस्ड स्टँडर्डकडे यांनी कम्प्लिटली फोकस शिफ्ट केला. कोणी? दांडेकर अँड रथ. ठीक आहे. YK अलग कमिटी आहे मग, टास्क फोर्स 1979. यांनी काय डिफाईन्ड पॉवर्टी लाईन प्युअरली ऑन न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स अँड रिलेटेड कन्झम्पशन एक्सपेंडिचर. एस्टॅब्लिश द ऑफिशियल कॅलरी बेस्ड लाईन. ऑफिशियल लाईन जी आहे कॅलरी बेस्ड ती यांनी मांडली. आणि एक ऑफिशियल पॉवर्टी लाईन ही बऱ्याच 2 डेकेडपर्यंत आपण याची मान्यता ठेवली होती YK अलग यांच्या कमिटीच्या रेकमेंडेशननुसार. यांचं काय होतं, रुरलला यांनी 2400 कॅलरीज पर डे आणि आपल्या याला 49 रुपीज पर कॅपिटा पर मंथ, आणि अर्बनला 2100 कॅलरीज अँड 56.64 पर कॅपिटा पर मंथ असा आकडा यांनी दिला होता. ठीक आहे. हे आकडे रँडम तुम्हाला विचारू शकतात, याचं काहीच गॅरंटी नाही की याच्यामध्ये काय येऊ शकतं काय नाही येऊ शकतं, कुठलाही आकडा येऊ शकतो. ठीक आहे. तर थोडं एक अंदाज तुम्हाला लावता आला पाहिजे की कोणत्या काळात काय सुरू होतं आणि किती आकडा सुरू होता. हे 1-2दा जर आकडे बघितले तर ते तिथे रिफ्लेक्ट करता येतात. जर तुम्ही एक्झाममध्ये पीसफुल आहात तर. तुम्ही जर का क्वेश्चन पाहून पॅनिक होत असाल तर तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला कामी येणार नाही. त्यामध्ये असं होईल की येणारे क्वेश्चन पण चुकायला लागतील. ठीक आहे. तर शांत राहून ज्या ज्या गोष्टी आपण रिवाईज केल्या आहेत त्याला बघितल्यावर त्याला मार्क करणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला लाकडावाला ग्रुप, लाकडावाला कमिटी, ठीक आहे, 99 हे विचारलं आहे डायरेक्ट, ही कमिटी कधीची आहे म्हणून. 1993 असं डायरेक्ट डेट विचारलेली. तर याच्यानी सांगता नाही येत, काही येऊ शकतं. 1973-74 याचं बेस इयर होतं. आणि यांनी काय केलं, स्टेट स्पेसिफिक आपला एक हे दिला की प्रत्येक स्टेटची पॉवर्टी लाईन ही वेगळी असली पाहिजे, है ना. कारण की कॅलरी इंटेक प्रत्येक स्टेटचं वेगळं आहे, म्हणजे तिथे वेगळा खर्च करावा लागतो प्रत्येक इंडिव्हिज्युअलला. तर अलग कमिटीचं जे कॅलरीचं सिस्टम होतं ते त्यांनी ठेवलं, पण एक स्टेट स्पेसिफिक पण त्यांनी सुरू करा असं सांगितलं. त्याच्यामध्ये CPI ALलाच आपण फॉर रुरल अँड CPI इंडस्ट्रियल वर्कर फॉर अर्बन टू अपडेट द पॉवर्टी लाईन. ठीक आहे. हे इंडिकेटर त्यांनी दिले किंवा या क्रायटेरियावर त्यांनी करायला सांगितलं. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ॲग्रिकल्चर लेबर अँड कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रियल वर्कर या दोघांच्या बेसिसवर त्यांनी करायला सांगितलं.
कंटिन्यूड द 2400 किलो कॅलरी पर रुरलसाठी आणि 2100 अर्बनसाठी, बट अपडेटेड विथ बेटर प्राईस इंडायसेस असं त्यांनी म्हटलं. इम्प्रूव्ह द मेथड ऑफ प्राईस डिफ्लेटर्स. ठीक आहे, अक्रॉस स्टेट्समध्ये जर वेगवेगळं दिलं तर तुम्हाला लाकडावाला ग्रुप कमिटीचं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मॉन्टेक्सिया अहलुवालिया जे आहेत यांनी 2 डेकेडपर्यंत ते बघितलं की कसं आपल्या इथे पॉवर्टीचं रूप होतं. टाईम सिरीज आणि वेगवेगळ्या अर्थाने त्यांनी बघायचा प्रयत्न केला, बट ठीक आहे, जास्त त्यांच्या याच्यामध्ये नाही आहे. हिस्टॉरिकल ॲनालिसिस त्यांचं आहे. दत्त आणि मार्टिन यांचं एक यांनी पण काम केलेलं आहे या पर्टिक्युलर टॉपिकसाठी. यांनी पॉवर्टी गॅप हा कन्सेप्ट दिला. पॉवर्टी गॅप कन्सेप्ट हा यांनी दिलेला आहे. पॉवर्टी ट्रॅप पण एक कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल. हा कोणाचा आहे? पॉवर्टी ट्रॅप पॉवर्टी ट्रॅप आपले नोबेल पारितोषिक ज्यांना भेटलं होतं, पुअर इकॉनॉमिक्स जे बुक होतं ना त्यांचं, अभिजित बॅनर्जी अँड इस्टर डफलो. पॉवर्टी ट्रॅप त्यांनी दिलाय. पॉवर्टी गॅप यांनी मांडलं होतं, दत्त आणि मार्टिन. तर लक्षात ठेवा हे. ठीक आहे. यूज्ड NSS डेटा टू अॅनालाइज द इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिफॉर्म्स ऑन पॉवर्टी. ठीक आहे. ग्रोथ इलॅस्टिसिटी ऑफ पॉवर्टी म्हणजे तेच पॉवर्टी गॅप वगैरे त्यांनी शोधायचे, त्यांनी आपल्याला क्रायटेरिया दिले. यूज द प्लॅनिंग कमिशन्स ऑफिशियल पॉवर्टी लाईन फॉर कॅल्क्युलेशन. ठीक आहे. एक एक मेन पॉईंट तुम्हाला प्रत्येकाचा थोडा थोडा माहीत असायला पाहिजे. सुरेश तेंडुलकर आता यांनी थोडंसं चेंज केलं सगळं. 2004-05चं बेस इयर यांनी पकडला आणि कॅलरी नॉर्मपासून ते थोडेसे त्यांनी नवीन इंडिकेटर्स आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ती पॉवर्टी बास्केट जी आहे ती त्यांनी थोडीशी चेंज करायचा प्रयत्न केला. हेल्थ आणि एज्युकेशनवर पण तुम्ही तितकंच लक्ष द्या असं त्यांनी म्हटलं की पॉवर्टी इज नॉट जस्ट अबाउट ती तुमची कॅलरी इंटेक किती आहे वगैरे, पण हेल्थ आणि एज्युकेशनकडे पण तुम्ही तितकंच लक्ष द्यायला पाहिजे असं त्यांना वाटलं. ठीक आहे. 446 म्हणजे पर कॅपिटा पर मंथ रुरलमध्ये आणि 578 हे अर्बनमध्ये 2004-05च्या प्राईजनुसार त्यांनी पॉवर्टी लाईन डिफाईन केली. सोशल कन्झम्पशनचा ॲस्पेक्ट त्यांनी ॲड केला. हे कोणाचं आहे? सुरेश तेंडुलकर ग्रुप, सुरेश तेंडुलकर कमिटी एक्सपर्ट ग्रुप जो आहे. त्यानंतर रंगराजन आले 2014. यांनी बेस इयर 2011-12च्या हिशोबाने पॉवर्टी लाईन बघितली. रिव्हर्टेड टू सेपरेट पॉवर्टी लाईन बास्केट्स फॉर रुरल अँड अर्बन एरियाज. हे जे यांनी एकत्र केलं होतं त्यांनी ते थोडं वेगळ्या अँगलनी बघितलं. म्हणजे परत त्यांनी पॉवर्टी लाईन बास्केटला रुरल अर्बन एरियाजच्या याच्यामध्ये बघितलं. इनकॉर्पोरेटेड मॉडिफाईड क्रायटेरिया बेस्ड ऑन ॲडिक्वेट न्यूट्रिशन प्लस एक्सपेंडिचर ऑन नॉन फूड आयटम्स, क्लोदिंग, हाऊसिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी यांनी ॲड केल्या. तर यांनी 972 रुपीज पर कॅपिटा पर मंथ हे रुरलसाठी, पर डेच्या हिशोबाने जर बघितलं तर 32 रुपीज पर डे आणि 1407 पर कॅपिटा पर मंथ हे अर्बनसाठी 2011-12च्या प्राइजेसनुसार यांनी हे इंडिकेटर टाकले किंवा एक पॉवर्टी लाईन त्यांनी यांनी तुम्ही पॉवर्टी लाईन मोजा असं यांनी सांगितलं. कोणी? रंगराजन यांनी. ठीक आहे. ॲडव्होकेटेड हायर मोर रिअलिस्टिक पॉवर्टी लाईन दॅट इन्क्लूड्स नॉन फूड इसेन्शियल्स ऑल्सो है ना. आणि एक महत्त्वाचं यांनी जो कॅलरीचा ॲस्पेक्ट होता तो आपण बघितलं 2400, 2100 वगैरे चालत. यांचा थोडा आकडा वेगळा आहे. यांनी तो आकडा चेंज केला. कोणी? रंगराजन यांनी. काय ते 2155 हे कोणासाठी? रुरलसाठी है ना. हे रुरलसाठी आणि 2090 कॅलरीज फॉर अर्बन. तर हा चेंज तुम्हाला लक्षात आला पाहिजे. हे लक्षात ठेवा. रंगराजन यांचा 2155 आणि 2090 हे कशासाठी? रुरल आणि हे अर्बन. ठीक आहे. तर असा ओव्हरऑल आपण पॉवर्टी एस्टिमेशनचा पार्ट आपण बघितला. आता पुढचा टॉपिक असा आहे की जे इकॉनॉमिस्ट आहेत म्हणजे इकॉनॉमिक थेरीमध्ये वेगवेगळे असे काही इकॉनॉमिक्स आहेत त्यांच्यावर प्रश्न येतो. मागच्या वर्षी 24मध्ये 2 प्रश्न आले होते. आणि जे कोर असे इकॉनॉमिस्ट आहेत की ज्यांचं नाव आणि थोडी थेरीचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला ॲटलिस्ट एलिमिनेट होऊ शकतं किंवा फारच कठीण प्रश्न आला तर तुम्हाला कळेल की ॲटलिस्ट हे नाही आहे किंवा फारच स्ट्रेट फॉरवर्ड आला तर यांची थेरी ही आहे हे जरी माहीत असलं तरी तुमचा एक प्रश्न सुटू शकतो. तर त्यासाठी आपण काही त्यांचे नावं बघणार आहोत आणि त्यांनी दिलेल्या थेरीचं आपण बघणार आहोत. ॲडम स्मिथ सगळ्यात महत्त्वाचे क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या कॅटेगरीमध्ये. द इनव्हिजिबल हँड म्हणजे मार्केट. काय अर्थ आहे याचा? की गव्हर्नमेंटनी जास्त इंटरफेअर करायला नको. मार्केट एक स्वतःच्या लेवलवर ऑपरेट करू शकतं.
तर एक बेसिस जे आहे कॅपिटलिझमचं जे बेसिस आहे की मार्केट्स ॲक्ट अपॉन देमसेल्स, ते आपल्याला ॲडम स्मिथच्या याच्यामध्ये दिसतं. यांची कोर थिअरी जी आहे इनविजिबल हँड, ठीक आहे, मार्केट लाईज इज फेअर इकॉनॉमी, ठीक आहे, ॲडम स्मिथला तुम्ही याच्याशी जोडू शकता. ठीक आहे. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी पण आहे यांची इंटरनॅशनल ट्रेडच्या संदर्भात. ठीक आहे. तर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी इज ऑल्सो ऑफ ॲडम स्मिथ. त्यानंतर डेव्हिड रिकार्डो, महत्त्वाचं नाव आहे डेव्हिड रिकार्डो, थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. महत्त्वाची थिअरी आहे कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. आता यांचं म्हणणं आहे की कुठलेही जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल अमेरिका आहे, तर त्यांच्याकडे जर मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जास्त आहे, म्हणजे रिसोर्सेस आहेत, ते इझिली ते करू शकतात, तर कुठल्याही कंट्रीनी त्यांची स्ट्रेंथ ओळखून त्या लेवलवर एक्सपोर्ट केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज त्याला असं म्हणतात. एक्सप्लेन्स वाय कंट्रीज बेनिफिट फ्रॉम स्पेशलायझेशन अँड ट्रेड. म्हणजे मॉडर्न जे इंटरनॅशनल ट्रेड आहे तो या पर्टिक्युलर प्रिन्सिपलवर बेस्ड आहे असं आपण म्हणू शकतो. थिअरी ऑफ रेंट पण यांनी दिलं आहे. थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू वगैरे ते सुद्धा आपण डेव्हिड रिकार्डोशी त्यांना जोडतो. डेव्हिड रिकार्डोचं ते थिअरी आहे. पॉप्युलेशनशी रिलेटेड थिअरी आहे टी आर माल्थस यांची, हे ऐकलं असेल तुम्ही, माल्थुसियन थिअरी ऑफ पॉप्युलेशन. याच्यात काय म्हणतात, पॉप्युलेशन ग्रोज जॉमेट्रिकली वाईल फूड सप्लाय ग्रोज अरिथमॅटिकली लिडिंग टू सबसिस्टन्स क्रायसिस. आहे ना, पॉवर्टीचा क्रायसिस कशामुळे येतो की पॉप्युलेशन एक जॉमेट्रिक सेन्समध्ये वाढत राहते आणि फूड सप्लाय जो एक तो आहे तो कसा वाढतो, अरिथमॅटिक सेन्समध्ये वाढतो, त्याच्यामुळे क्रायसिस. याला माल्थुसियन थिअरी ऑफ पॉप्युलेशन असं म्हणतात. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, इकडे काय ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थिअरी, इकडे कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थिअरी आहे ना, थिअरी ऑफ रेंट वेजेस, इकडे इनविजिबल हँड, लायझेस फेअर इकॉनॉमी, आणि माल्थुसियन थिअरीचं हे लक्षात ठेवा. याला उलटं करून वगैरे ते विचारू शकतात. पुढे अल्फ्रेड मार्शल आहे. वेलफेअर इकॉनॉमिक्सशी यांचा संबंध येतो किंवा याच्यात आपण त्यांना कॅटेगराईज करू शकतो. कन्सेप्ट ऑफ कन्झ्युमर सरप्लस, पार्शल इक्विलिब्रियम ॲनालिसिस आहे त्यांचं. इंट्रोड्यूस टाईम एलिमेंट अँड द फ्रेमवर्क ऑफ मॉडर्न मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. हे जे आहे आपलं सप्लाय अँड डिमांड कर्व्ज वगैरे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या त्याचं कॉन्ट्रीब्युशन कोणाला जातं, ते अल्फ्रेड मार्शल यांना जातं. त्यानंतर जे आर हिक्स आहेत, इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस. ठीक आहे. हे डायरेक्टली तुम्हाला असं विचारणार नाहीत. ठीक आहे. रिप्लेस्ड मार्शल्स कार्डिनल युटिलिटी विथ ऑर्डिनल युटिलिटी. ठीक आहे. थोडं जास्त मायक्रो इकॉनॉमिक सेन्समध्ये गेलं, बट बऱ्यापैकी तुम्हाला हे नावं माहीत असणं पाहिजे. अल्फ्रेड मार्शल खूप इम्पॉर्टंट. हे हिक्स नाही माहीत केलं तरी ठीक आहे. कायनेशियन इकॉनॉमिक्स, हे तुम्ही वर्ड ऐकला असेल तर जे.एम. केन्स जे आहेत आपले फार महत्त्वाचे मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या सेन्समध्ये आपण बघतो. थिअरी ऑफ इफेक्टिव्ह डिमांड, मल्टिप्लायर कॉन्सेप्ट, कायनेशियन इकॉनॉमिक्स. आता यांनी काय म्हटलं की जी फिस्कल पॉलिसी आहे किंवा गव्हर्नमेंटचा जो रोल आहे तो गव्हर्नमेंटचा रोल फार महत्त्वाचा असतो. गव्हर्नमेंट शुड हॅव ॲन ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शन वाया पब्लिक स्पेंडिंग टू बूस्ट ॲग्रिगेट डिमांड अँड पुल ॲन इकॉनॉमी आउट ऑफ रिसेशन. म्हणजे कुठली इकॉनॉमी जर रिसेशनमध्ये आहे तर गव्हर्नमेंटचा रोल फार महत्त्वाचा असतो. फिस्कल पॉलिसी सगळ्यात महत्त्वाची असते. त्यांनी इंटरव्हीन करून काय करायला पाहिजे, ॲग्रिगेट डिमांड वाढवायला पाहिजे. ठीक आहे. दॅट इज कायनेशियन इकॉनॉमिक्स. म्हणजे कायनेशियन इकॉनॉमिक्सचं एक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. आता याला त्यांनी दुसऱ्या याच्यात विचारलं तर ते तुम्हाला पकडता आलं पाहिजे. मिल्टन फ्रीडमन आहेत. ठीक आहे. मॉडर्न क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, मॉनिटरिझम याच्याशी रिलेटेड यांचं काम आहे फ्रीडमनचं. आर्ग्यूड दॅट कंट्रोलिंग द मनी सप्लाय इज द प्रायमरी टूल फॉर इकॉनॉमिक स्टेबिलिटी. आता बघा इकडे उलटं आहे. यांनी काय म्हटलं, फिस्कल पॉलिसी महत्त्वाची आहे स्टेबिलिटीसाठी. यांनी काय म्हटलं, फिस्कल पॉलिसी तितकी इफेक्टिव्ह नाही आहे, तुम्हाला मनी सप्लाय तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. म्हणजे तुमची सेंट्रल बँक जी मॅनेज करते ते तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे, तर इकॉनॉमिक स्टेबिलिटी मेंटेन राहते आणि इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहतं. हे कोण म्हणते, मिल्टन फ्रीडमन. ठीक आहे. फिलिप्स कर्व तुम्ही ऐकली असेल. काय सांगते फिलिप्स कर्व, हायर इन्फ्लेशन मीन्स लोअर अनएम्प्लॉयमेंट अँड वाईस वर्सा. इन द शॉर्ट रन इन शॉर्ट रन जर तुम्हाला इन्फ्लेशन जास्त दिसतंय तर अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला कमी दिसेल. दॅट इज फिलिप्स कर्व. अजून पण कर्व आहेत आपल्या याच्या, कुझनेट्स कर्व असेल, लॅफलर कर्व आहे. तर त्याच्याकडे लक्ष द्या, वाचून जावं ते.
त्यानंतर डेव्हलपमेंट अँड ग्रोथ इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला हॅरोल्ड डोमर मॉडेल जे आपण आत्ता बघितलं, हॅरोल्ड डोमर ग्रोथ मॉडेल, ड्युअल रोल ऑफ इन्व्हेस्टमेंट इंक्रीजिंग बोथ डिमांड अँड सप्लाय अँड लिंक्स द रिक्वायर्ड रेट ऑफ ग्रोथ टू द सेव्हिंग्ज रेशो अँड कॅपिटल आउटपुट रेशो. या पद्धतीने तुम्ही सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट सोबत करू शकता. ड्युअल रोल जो आहे इन्व्हेस्टमेंटचा त्यावर यांचं काम आहे. आर्थर लेविस टू सेक्टर मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट यांनी दिलंय. ठीक आहे. एक्सप्लेन्स हाऊ डेव्हलपिंग इकॉनॉमी मूव्स लेबर फ्रॉम द प्रोडक्टिव्हिटी सबसिस्टन्स सेक्टर लाईक ॲग्रिकल्चर टू द हाय प्रोडक्टिव्हिटी कॅपिटलिस्ट सेक्टर. म्हणजे ॲग्रिकल्चरपासून कॅपिटलिस्ट सेक्टरकडे कसं लेबर मूव्ह होतं याचं जे एक विश्लेषण आहे ते कोणी दिलं आहे? आर्थर लेविस यांनी. ठीक आहे. सरप्लस लेबरची जी ॲस्पेक्ट आहे तो त्याच्यावर यांनी काम केलेलं आहे. गुनार मिड्राल असतील, हे 2024मध्ये ज्यांच्यावर प्रश्न आला आहे. theory of circular and cumulative causation argued that income gaps tend to widen because growth in one region pulls resources from the lagging regions. म्हणजे स्टेट इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. कशासाठी? की एका पर्टिक्युलर रिजनमध्येच तुम्ही बघाल तर काही एरियाज असे असतात ते खूप डेव्हलप्ड असतात आणि काही एरियाज हे लॅगिंग असतात बिहाइंड. देर इज अ रिजनल डिस्पॅरिटी इन इकॉनॉमिक ग्रोथ. तर यांचं म्हणणं आहे की तुम्ही स्टेट इंटरव्हेन्शननी ते रोखलं पाहिजे. ठीक आहे. कोण? गुनार मिड्राल यांचं बुक आहे एशियन ड्रामा, फेमस बुक आहे. कुठल्या तरी 5 इयर प्लॅनवर या एशियन ड्रामा या बुकचा प्रभाव होता. ते एक्झॅक्ट कुठला 5 इयर प्लॅन आहे मला आता इमिजिएटली आठवत नाही आहे, पण तुम्ही बघू शकता. एशियन ड्रामा यांचं बुक होतं. ठीक आहे. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये येतात हे गुणार. तुम्ही जर का एवढं जरी माहीत ठेवलं ना की कोण डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सबद्दल आहे, कोण क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे, कोण मॅक्रो इकॉनॉमीबद्दल बोलत आहे, तर पण तुम्हाला तिथे लॉजिक तुमचं लागू शकतं. ठीक आहे. हां, यामध्ये आता आहेत अल्बर्ट हिर्शमन यांनी काय सांगितले? अनबॅलन्स्ड ग्रोथ थेअरी यांची. ॲडव्होकेटेड डेलिब्रेट क्रिएशन ऑफ इम्बॅलन्सेस इन्व्हेस्टिंग हेविली इन स्ट्रॅटेजिक सेक्टर्स टू स्टिम्युलेट इन्व्हेस्टमेंट इन अदर सेक्टर्स थ्रू लिंकेजेस. म्हणजे डेलिब्रेटली तुम्ही एक अनबॅलन्स ग्रोथ क्रिएट करा की एका साईडला इन्व्हेस्टमेंट जास्त करा तर त्याच्याने स्टिम्युलेशन होऊन दुसऱ्या त्या जे अदर सेक्टर्स आहेत जे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे थ्रू लिंकेजेस. ठीक आहे. हे कोणाचं आहे? अल्बर्ट हिर्शमॅन. ठीक आहे. हे सगळे नावं तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे तुमच्या याच्यात 10-12 नावं तरी तुमच्या नोट्समध्ये असतीलच जर तुम्ही सिरियसली अभ्यास केला असेल. पण माझं असं म्हणणं आहे की हे मोजके 8-10 नावं तरी आपल्याला माहीत पाहिजे. फ्रान्सिस वॉकर आहेत मग मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये. वेज फंड थेरी. ठीक आहे. रेसिड्युअल क्लेमंट थेरी ऑफ प्रॉफिट. यांचं काय म्हणणं आहे? प्रॉफिट्स आर नॉट मेअरली द रिवॉर्ड फॉर रिस्क. म्हणजे जो कॅपिटलिस्ट आहे तो जेव्हा प्रॉफिट त्याला भेटतं ते फक्त त्याच्या रिस्कमुळे नाही भेटत. ते कशामुळे भेटतं? बट व्हॉट इज लेफ्ट ओव्हर द रेसिड्यू आफ्टर अदर फॅक्टर्स रेंट, वेजेस, इंटरेस्ट आर पेड. म्हणजे सगळं रेंट, इंटरेस्ट, वेजेस वगैरे सगळं दिल्यानंतर जे उरतं ते तुमचं प्रॉफिट आहे. याचा अर्थ आणि की तुम्ही रिस्क घेतला म्हणून तोच तुमचा रिवॉर्ड आहे. हे कोण बोलतंय आपल्याला? फ्रान्सिस वॉकर. एर्विंग फिशर आहेत मग. हे फार इम्पॉर्टंट आहे. MV = PT. जो मनी सप्लाय असतो आपल्या याच्यामध्ये इकॉनॉमीमध्ये तो मनी सप्लायवर यांचं काम आहे. क्वांटिटी थेअरी ऑफ मनी ज्याला म्हणता येईल. स्टेटिंग दॅट चेंजेस इन द मनी सप्लाय M डायरेक्टली लीड टू प्रोपोर्शनेट चेंजेस इन द प्राईस लेवल. म्हणजे मनी सप्लायमध्ये जो चेंज होतो त्याच्यानी इन्फ्लेशनवर किंवा आपल्या ज्या इकॉनॉमीतल्या प्राईस लेवल आहे त्याच्यावर डायरेक्ट परिणाम होतो. प्रोपोर्शनेट चेंजेस होतात. अज्युमिंग वेलॉसिटी अँड ट्रान्झॅक्शन्स आर स्टेबल. वेलॉसिटी म्हणजे कुठली? वेलॉसिटी ऑफ मनी म्हणजे किती वेळा एक्सचेंज होत आहे मनी. ठीक आहे. आणि ट्रान्झॅक्शन्स ही जर स्टेबल आहे तर मनी सप्लायचा चेंज जर झाला तर डायरेक्टली प्रोपोर्शनेट असतो. कशासाठी? प्राईस लेवलच्या चेंजसाठी. दॅट इज MV = PT. MV = PT हे जर का तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणाशी रिलेटेड आहे? इर्विंग फिशर. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फिशर इफेक्ट. नॉमिनल इंटरेस्ट रेट इक्वल्स टू रिअल इंटरेस्ट रेट प्लस एक्सपेक्टेड इन्फ्लेशन. त्यानंतर डेनिस रॉबर्टसन आहेत. कन्सेप्ट ऑफ होर्डिंग अँड डिसहोर्डिंग. म्हणजे जेव्हा आपण लेंडिंगच्या ऐवजी होर्डिंग करायला लागतो तर त्या होर्डिंग आणि डिसहोर्डिंगचा जो ॲस्पेक्ट आहे कॅश बॅलन्स अप्रोच जो आहे मनी डिमांडचा त्यावर यांनी काम केलेलं आहे. डेनिस रॉबर्टसन यांचं नाव आहे. ठीक आहे.
शेवटचे 2 आहेत. आता आर्थर पिगू तुम्हाला माहीत असतील. पिगोवियन टॅक्स तुम्ही ऐकला असेल, वेलफेअर इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहेत. स्टेट मस्ट इंटरव्हीन टू करेक्ट मार्केट फेलियर्स कॉज्ड बाय एक्सटर्नॅलिटीज. एक्सटर्नॅलिटीज म्हणजे कोणते? स्पिलओव्हर कॉस्ट ऑर बेनिफिट. पिगोवियन टॅक्स टू इंटरनलाइज निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, पोल्युशन वगैरे या सगळ्या ज्या निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आहेत त्यांना टॅक्स करायला तुम्ही पाहिजे, स्टेटने टॅक्स करायला पाहिजे निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीजला. हे कोण म्हणताय? आर्थर पिगू. हे ऐकलं असेल तुम्ही. विल्फ्रेड पॅरेटो आहेत. मग पॅरेटो ऑप्टिमॅलिटी प्रिन्सिपल जो आहे काय म्हणताय हे? डिफाइंड अन ॲलोकेशन ऑफ रिसोर्सेस ॲज ऑप्टिमल वेन नो इंडिव्हिज्युअल कॅन बी मेड बेटर ऑफ विदाउट मेकिंग ॲटलिस्ट वन इंडिव्हिज्युअल वर्स ऑफ. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, जर कुठल्या एका इंडिव्हिज्युअलला तुम्ही रिसोर्सेस प्रोव्हाइड करतायत तर नॅचरली ते दुसऱ्या कोणाला तरी त्याच्यामधून तुम्ही कमी करताय किंवा त्यांना ते रिसोर्सेस पोचणार नाही आहेत. ठीक आहे. सो दॅट इज पॅरेटो ऑप्टिमॅलिटी प्रिन्सिपल. ठीक आहे. हा लक्षात ठेवा. विल्फ्रेडो पॅरेटो पण मोठं नाव आहे. ठीक आहे. तर असे आपण 12-13 हे बघितलेत. तर तुम्ही महत्त्वाचे ठळक नावं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. लास्ट एक ॲस्पेक्ट आपण बघूया. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो एक ॲस्पेक्ट आहे याच्यावर एक फॅक्च्युअल क्वेश्चन डायरेक्टली येतात की कुठल्या नंबरचा मिलेनियल डेव्हलपमेंट गोल आहे किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड काही फॅक्ट्स असतील किंवा काही करंटशी रिलेटेड काहीतरी त्याच्याशी जोडतात. तर ते वालं फार महत्त्वाचं आहे इकडे. तर आपण बघूया हा शब्द कुठून आला. सस्टेनेबल डेव्हलपमेंट कधी आला? पहिली गोष्ट म्हणजे 1987चा शब्द आहे हा. कोणत्या रिपोर्टमध्ये? ब्रंटलँड रिपोर्ट. ब्रंटलँड रिपोर्टमध्ये हा शब्द सगळ्यात पहिले आला होता 1987. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आता याच्यात मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स होते 2000 ते 2015 जे अचीव्ह करायचे होते आणि 2015 ते 2030 आपले सस्टेनेबल डेव्हलप. याचा डिफरन्स महत्त्वाचा आहे कारण की याच्यात डायरेक्ट हे जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतो. तर 2000 ते 2015 होतं. 2015 ते 2030 आहे. नंबर ऑफ गोल्स किती? यांचे 8च होते. यांचे 17 आहेत. नंबर ऑफ टार्गेट्स किती? यांचे 21 आहेत. यांचे 169 टार्गेट्स आहेत. कोर फोकस यांचा प्रायमरी फोकस ऑन सोशल डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी रिडक्शन इन डेव्हलपिंग कंट्रीज. हे महत्त्वाचं आहे. डेव्हलपिंग कंट्रीज. होलिस्टिक फोकस ऑन 3 पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी, सोशल, इकॉनॉमिक अँड एन्व्हायरमेंटल. यांचा होलिस्टिक फोकस आहे सोशल, इकॉनॉमिक अँड एन्व्हायरमेंटल ॲस्पेक्ट्सवर. त्यानंतर ॲप्लिकेबिलिटी कोणावर ॲप्लिकेबल आहे? हे प्रायमरी टार्गेट्स डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे जे रिच कंट्रीज आहेत ते डोनेट करतील ज्या आपल्या अदर डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर युनिव्हर्सल जे आहे हे युनिव्हर्सल आहे. आपले जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत हे सगळ्या कंट्रीजला लागतात. डेव्हलप्ड असेल, डेव्हलपिंग असेल किंवा लिस्ट डेव्हलप आहेत कंट्रीज ज्या. ठीक आहे. याच्यात टॉप डाऊन अप्रोच आपल्याला दिसतो. मिलेनियल MDGsमध्ये टॉप डाऊन अप्रोच आहे. म्हणजे टॉप डाऊन अप्रोचनी यांनी याला टार्गेट केलेलं होतं. इकडे बॉटम अप अप्रोच आहे. यांच्याकडे बॉटम अप अप्रोच आहे. सिव्हिल सोसायटी वगैरे थ्रू बॉटम अप अप्रोच आहे. इन्क्लुझिव्ह प्रोसेस आहे यांची. ठीक आहे. आता याचं एक बेसिक आपल्याला डिफरन्स आपल्याला कळता आला पाहिजे की फोकस मेनली ऑन ह्युमन कॅपिटल. आपला जो मिलेनियल डेव्हलपमेंट गोल जे आहेत ह्युमन कॅपिटलवर यांचा मेजर फोकस होता. पॉवर्टी वगैरे हेल्थचे ॲस्पेक्ट असतील. आणि इकडे जे आहे यांनी जे 17 गोल्स दिलेत वेगवेगळे त्यामध्ये तुम्ही बघाल तर क्लायमेट चेंज असेल, सस्टेनेबल सिटीज, क्लीन एनर्जी वगैरे या सगळ्या नवीन ॲस्पेक्ट्स पण यामध्ये आपल्याला दिसतात. एन्व्हायरमेंटल कंपोनंट जे आहे ते यामध्ये लिमिटेड फोकस आहे. MDGsमध्ये इकडे थोडा जास्त फोकस आहे. 0 गोल्स टार्गेट एम टू रिड्यूस प्रॉब्लेम्स बाय सर्टन प्रपोर्शन. म्हणजे याच्यात थोड्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. इकडे स्टॅटिस्टिकली 0 आपल्याला दिसून येतो. म्हणजे कम्प्लिटली आपल्याला त्याला इरॅडिकेट करायचं आहे. फंडिंग लार्जली डिपेंडंट ऑन ऑफिशियल डेव्हलपमेंट असिस्टन्स. एम्फसाइजेस सस्टेनेबल इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इकडे. ठीक आहे. मोबिलायझिंग डोमेस्टिक अँड प्रायव्हेट सेक्टर रिसोर्सेस इन ॲडिशन टू. ठीक आहे. या साईडला आपलं असं आहे. मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स मग हे 8 आहेत. त्याच्यामध्ये आपण बघूया. पहिलं काय? इरॅडिकेट पॉवर्टी, एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. त्यानंतर अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. आता तुम्हाला हंगर आणि पॉवर्टी कमी केली तर मग तुम्ही एज्युकेशनकडे वळू शकता. त्यानंतर आपण काय बघूया? प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड एम्पॉवर वुमेन.
म्हणजे पहिले तुम्ही आपल्या पॉवर्टीचा हंगरचा प्रश्न मिटवला, त्यानंतर आपण बघतोय की एज्युकेशनच्या प्रश्नाकडे आपण गेलो, मग आपण जेंडरच्या प्रश्नाकडे गेलो, त्यानंतर आपण चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे हेल्थकडे आपण वळलो चौथ्या याच्यामध्ये. पाचव्या याच्यामध्ये आपण मॅटर्नल हेल्थ म्हणजे बघा हे दोन्ही हेल्थशी रिलेटेड आहेत, पहिले चाइल्ड मॉर्टॅलिटी आणि मग मॅटर्नल हेल्थ. त्यानंतर कॉम्बॅट HIV एड्स मलेरिया अँड अदर डिसिजेस. सिक्स्थवालं जे आहे की वेगवेगळ्या डिसिजेसशी कसं आपण फाईट करायला पाहिजे. 7 जे आहे एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीचा जो ॲस्पेक्ट आहे हा इकडे 7th नंबरवर आहे. 8 जे आहे डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. जी एक डेव्हलपमेंटची पार्टनरशिप आहे त्याच्यावर 8 जो ॲस्पेक्ट आहे तिकडे तो ॲस्पेक्ट आहे पार्टनरशिपचा, तो आहे 17th. ठीक आहे, आपण बघूया आता परत. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. पॉवर्टी अँड हंगरपासून सुरुवात होते, मग तुम्ही काय एज्युकेशनबद्दल बघता, ठीक आहे, मग तुम्ही कुठे जाता, हेल्थकडे जाता, तर हेल्थमध्ये काय काय मग तुम्ही जेंडरकडे जाता तिसऱ्यामध्ये, जेंडर इक्वॅलिटी वुमेन एम्पॉवरमेंट जे आहे. त्यानंतर तुम्ही हेल्थकडे वळता 4थ्या आणि 5व्यामध्ये आणि 6व्यामध्ये पण, म्हणजे डिसिजेस वगैरे 6व्यामध्ये आहेत. मग येतं तुमचं एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि मग येतं तुमचं पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट, हा 8वा. इकडे 17 आहेत. हे आता तुम्ही लक्षात ठेवण्याचा कसा तरी प्रयत्न करा, किंवा हे लक्षात तुम्हाला आतापर्यंत यायला पाहिजे होते. तर आपण बघूया. इकडे पण सुरुवात तशी होती, पॉवर्टी पहिला आहे, नो पॉवर्टी, मग 0 हंगर, मग गुड हेल्थ अँड वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन. ठीक आहे, 4थं. इकडे पण बघा तुम्ही पॉवर्टी आणि हंगर आहे, मग वेलबिंगसाठी आपण बघतोय 3 नंबरवर. त्यानंतर क्वालिटी एज्युकेशन आहे, जेंडर इक्वॅलिटी 5वा. ठीक आहे, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन हा 6वा आहे. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी 7 नंबरला क्लीन एनर्जी आहे. डिसंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक ग्रोथ 8व्या नंबरला आहे. त्यानंतर 9वा जो आहे तो आहे इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. 10व्याला रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज, सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज 11वा. ठीक आहे, रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन 12 नंबरला रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. 13 नंबरला क्लायमेट ॲक्शन, क्लायमेट ह्या 13 नंबरशी जुडलेला आहे इथे. 14 काय, लाईफ बिलो वॉटर, म्हणजे वॉटरशी रिलेटेड जो ॲस्पेक्ट आहे लाईफचा तो आपण इथे बघतोय. म्हणजे त्यानंतर लँडशी रिलेटेड जो ॲस्पेक्ट तो आहे 15. पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनचा ॲस्पेक्ट हा 16 नंबरला आहे. आणि 17चा जो आहे तो पार्टनरशिप फॉर द गोल्स. ठीक आहे, तर आता हे फारच फॅक्च्युअल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी आपले स्वतःचे तुम्ही बनवलेले असतील तर त्यालाच तुम्ही रिवाईज करा, पण जे महत्त्वाचे आहेत फार, जसं 13 नंबरचा जो आहे क्लायमेट ॲक्शन हा फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे, 12 नंबर जो आहे सस्टेनेबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन हा तितकाच महत्त्वाचा आहे. सिटीजचा पण फार महत्त्वाचा आहे 11 जो आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल हे याच्यावर प्रश्न येतो आणि याच्याशी रिलेटेड काही स्टेटमेंट्स पण येऊ शकतात की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण किती अचीव केलं आहे, काय केलं आहे, त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट पण येऊ शकतात. तर हे काही असे फॅक्च्युअल ॲस्पेक्ट होते किंवा असे कोर थीम्स होत्या ज्यावर प्रश्न वारंवार येत राहतात. आणि बाकी पण जे टॉपिक्स आहेत त्यावर पण तुम्ही थोडंसं एक रीडिंग करून तुम्ही जायला पाहिजे. तुमची रिव्हिजन थोडी इतर टॉपिक्सची पण झाली पाहिजे, ज्यात वेगवेगळे जे आहेत आपली इंडस्ट्री असेल किंवा जितके आपले कॉपरेशन वगैरे असेल तर याच्याशी रिलेटेड ज्या अशा कमिटीज वगैरे आहे आणि त्यांचं गठन कधी झालं होतं, कुठल्या याच्यामध्ये झालं होतं, कोणत्या इयरला झालं होतं, हे सगळे रँडम प्रश्न आपल्याला तिथे दिसतात. तर ठीक आहे, एवढं रिव्हिजन तुम्ही कराच, म्हणजे एवढं कोर जे आहे हे करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे.